इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। जिवंतपणीच एका वृद्धाला डॉक्टरांनी मृत घोषित केले। इतक्यावरच डॉक्टर थांबले नाहीत, तर त्यांनी या रुग्णाचा डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यू दाखला देखील रुग्णांच्या कुटुंबियांना दिला। उल्हासनगरच्या शिवनेरी या खाजगी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दरम्यान झालेली चूक रुग्णालय प्रशासनाने मान्य करत दिलगिरी व्यक्त केली आहे। मात्र या सगळ्यांमुळे या खाजगी रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। उल्हासनगरमधील राहणारे 65 वर्षीय अभिमान तायडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते। घरी असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली। त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी रिक्षात टाकून त्यांना जवळच्या शिवनेरी या खाजगी रुग्णालयात नेले। इथे रिक्षातच डॉक्टरांनी त्यांना तपासात मृत घोषित केले। इतकेच काय, तर अभिमान तायडे यांच्या नातेवाईकांना त्यांच्या मागणीनुसार डेथ सर्टिफिकेट देखील देण्यात आले। घरात अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना अभिमान तायडे यांचे हृदयाचे ठोके चालू असल्याचे घरच्यांच्या लक्षात आले। त्यांनी तात्काळ दुसऱ्या खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले। इथे अवघ्या अर्ध्या तासात ते शुद्धीवर आले। दरम्यान याबाबत अभिमान तायडे यांच्या नातेवाईकांनी शिवनेरी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारल्यानंतर त्यांनी चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली। दरम्यान अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रुग्णालय प्रशासनावर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरते। दादा, पहिले पप्पाची जेजेची ट्रीटमेंट चालू होती। जेजेवाले बोललेले, बाबा तुम्ही घरी घेऊन जा, मेन रिपोर्ट आल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही। आम्ही 15 दिवसापासून घरी आणलं। अचानक मध्ये पप्पाचं तब्येत खराब झाली। आम्ही शिवनेरीला घेऊन गेलो। डॉक्टरने बाहेरच्या बाहेर पेशंट ऑफ झाले म्हणून घरी पाठवून दिलं। पहिले घरी जाऊन पेशंटला दुखदुखी होती, तिथं जाऊन घरून आम्ही डायरेक्ट क्रिटिकलला केलं। डॉक्टरांनी अर्ध्या तासामध्ये पेशंटला शुद्धीवर आणलं। तक्रार केली, आम्ही गेलतो, पण ते बोलले बाबा आमच्याकडून चुकी झाली आहे, आम्ही देवगिरी व्यक्त करतो। डेथ सर्टिफिकेट दिलं होतं, बाबा तुम्ही आधार कार्ड घेऊन या, तुम्हाला सर्टिफिकेट देतो मी। हां, त्यानंतर इकडे आलतो आम्ही। बाबा चांगले आता 100%मध्ये 80% फरक आहे बाबाला। हां, म्हणजे सुमारे 8:30ला तो आला होता। म्हणजे रिक्षामध्ये त्याला घेऊन आले। अर्धा तासपासून म्हणजे बेशुद्ध होता। तेव्हा रिक्षांमध्ये बघितलं तर तेव्हा मला म्हणजे हार्ट आणि साऊंड्स काय मिळाला नाही। श्वास पण घेत नव्हता आणि फुल फ्रॉथ होता, म्हणजे लार टपक। हां, तर मी सांगितलं की म्हणजे जास्त करून नाही आहे तरी पण तुम्ही ट्राय करा, जिथे व्हेंटिलेटर आहे त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही घेऊन जा त्यांना। तर ते लोक घरी घेऊन गेले। त्यांना वाटलं बरोबर नाही आहे, खूप त्यांना दुसरा पण आजार होते, त्यांना वाटलं की जास्त करून नाही आहे, आणि अर्धा तासपासून तो म्हणजे बेशुद्ध होता घरी। नंतर थोड्या वेळच्या नंतर त्यांना वाटलं की श्वास थोडा चालतो आहे, तर ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथे व्हेंटिलेटर आहे तिकडे घेऊन गेले। तिकडे बघितलं की श्वास चालत होता थोडा, आणि शुगर खूप कमी झाली होती। कधी शुगर खूप कमी झाली तर असा हार्टबाट कधी स्लो होऊन जाते कधी, आणि रिक्षामध्ये ते आम्हाला कळलं नाही, म्हणजे श्वास पण नाही आला। आणि तिकडे त्यांना म्हणजे थोडा बरा झाला तो। नंतर रिलेटिव्ज नंतर आमच्याकडे आले, म्हणजे की तुम्ही सांगितलं तो पेशंट डेड आहे ना, तर सर्टिफिकेट द्या। म्हणजे एक प्रकारच्या ते सांगितलं नाही आम्हाला असं झालं आहे, पेशंट बरा झाला आहे, सारखं ट्रॅपसारखा म्हणजे आम्हाला ट्रॅप केला। तर मी पण म्हणजे ह्युमॅनिटी सारखं ठीक आहे, मी बघितला होता, मला वाटलं होता नाही आहे, आणि हे लोक पण सांगतात ऑफ झालं आहे। तर आम्ही आधार कार्ड वगैरे बघून डेथ सर्टिफिकेट इश्यू केला। नंतर त्या लोकांनी कळलं की असं आहे। तर त्याच्यानंतर मी रिलेटिव्ह लोकांना सांगितलं, सॉरी सांगितलं, बाई सॉरी, असं कधी बाय चान्स कधी होतो। आणि आम्ही तिकडे बाहेर रोडवर बघितला, तिकडे लाईट पण कमी होती, आवाज खूप होता, त्याच्यामुळे साऊंड्स आम्हाला काय म्हणजे ऐकू आला नाही। तर त्यांना सॉरी सांगितलं, नंतर ते लोक पण शांत झाले। तिकडे पण डॉक्टरने सांगितलं त्यांना की असा होतो, कधी कधी मिस्टेक होऊन जाते असा कधी बाय चान्स, म्हणजे फर्स्ट टाईम असा मिस्टेक झाला आहे। तर मेनली बाहेर आवाज पण रोडवर खूप होता, आणि ते रोडच्या कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, त्याच्यामुळे हात पण घ्यायला थोडा त्रास आहे पेशंटला, लॉकर म्हणजे हात घेऊन बघायला, त्याच्यामुळे थोडा मिस्टेक झाला आमच्याकडून। नाही, आमच्याकडे नाही घेत होते ते, त्यांच्या KM मध्ये चालू होता उपचार।
आमच्याकडे कधी नाही आलं. KEMमध्ये त्यांचं चालू होतं, कॅन्सरच्या होतं. डेथ सर्टिफिकेट दिलं हे चुकीनं झालं आहे असं तुम्हाला म्हणायचं? हां, हे चुकीने झालं. नंतर मी त्यांना रिक्वेस्ट करून ते म्हणजे त्या लोकांनी परत दिला सर्टिफिकेट, परत म्हणजे काल आणि कॅन्सल केला आम्ही. कोविड झालेला आहे दादा मला. माझं नाव अभिमन्यू गिरधर तायडे, राहणार उल्हासनगर 4. जे सांगितले. आता तब्येत बरी आहे. आता मी वारीने ते आणलं होतं, अंडे वगैरे आणले होते, ते खाल्ले मी. हो, आता जेवण झालं माझं. तब्येत बरी आहे ना? हो.